हे आमच्या सोसायटीतील 80 वर्षाचं जोडपं आहे. चाफेकर काका आणि काकू. रोज मॉर्निंग वॉकला येताना दोघांच्या ड्रेसचा रंगही एकसारखा असतो. ज्यांना नुसतं पाहूनच प्रसन्न वाटतं असं एक हसरं जोडपं. आयुष्य खऱ्या अर्थानं सेलिब्रेट करणारं एक रोमॅन्टिक कपल. ह्यांचा अंजूशिवाय एक काम हलत नाही ना. आयडियल कपल ऑफ सोसायटी. या वयातही दोघं गाणं शिकतात, डान्स शिकतात. इंथुझियास्टिक उत्साह आणि त्यासाठीचा पॉझिटिव्हनेस हे फार महत्वाचं आहे त्यातलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगण्यात वेळेची शिस्त पाळतात. हे पहिल्यापासून आहे. टाइम परफेक्ट. टाइम परफेक्ट. उठण्याचा, जेवणाचा, व्यायामाचा पाळला पाहिजे. सोसायटीतील पॉझिटिव्ह वाइब्स, सगळ्यांवर प्रेम करणारे चाफेकर काका आणि काकू. लाइफस्टाइल बहुत इंस्पायरिंग है ना. वेरी नाइस. मैं सच बोलती हूँ, आई लुक एट देम ना, टचवुड होतं. व्हेरी नाइस. आमच्यासाठी खरं दिवाळी दसरा झाला आज. इतका आनंद वाटला की 100 लोकांना भेटण्यापेक्षा तुम्ही 100 लोकांना भारी असे आहात. त्यामुळे एवढं चांगलं तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे. अशा जबरदस्त माणसांना आज आपण भेटणार आहोत. हाय काका काकी, नमस्ते. कसे आहात? सुप्रभात. सकाळी सकाळी तुम्ही तिकडे गेला, मला सापडेच ना. मी सकाळी शोधतोय तुम्हाला. हा, आणि फोन करत होतो मी, फोनच लागत नव्हता. हा. तर काका आता किती काय वय चालू आहे तुमचं? आता 80 चालू आहे. वा वा. 80ला फिट एकदम. तुम्ही व्यायाम कसला करता? आम्ही सकाळी मी 1 तास वॉक करतो. हो. सकाळी मी ॲक्च्युली 4:30 उठतो. 4:30ला? आणि अर्धा तास स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो बेडमध्येच. हो हो. नंतर मग 2 ग्लास पाणी पितो. पाणी पिऊन झालं की मग मी 4 बदाम पाण्यात घातलेले बदाम, 4 बदाम खातो. 1 अंजीर खातो, 4 किसमिस खातो आणि 1 खजूर खातो. आणि मग वॉकचे कपडे घालून 2 बिस्किट आणि हळदीचं दूध पितो आणि वॉकला जातो. वा काका, काय भारी वाटतं. ही साऊथ स्टाईल आहे ना? हो, पण आम्ही इकडे येतो. इकडे मुंबईत येते होते. बँगलोर आहे. अच्छा, असा व्ह्यू आहे तुमचा. सकाळी तुम्ही किती वाजता? 6:30ला तुम्ही ऑलरेडी कितीला चालायला गेला खाली? मग नाही, आता मी तुमचा फोन फोन केला ना. मी म्हटलं तुम्हाला 15-20 मिनटं आहे म्हणून खाली वॉक करून 20 मिनिट तेवढा टाईम. आणि तुमचे वॉकिंगचे ड्रेस किती आहेत? वॉकिंगचे ड्रेस म्हणजे सोमवार ते रविवार आदल्या दिवशी काढून ठेवतो. रोज वेगळा कलर. म्हणजे हे शर्ट सगळे मॉर्निंग वॉकचे मॅचिंग. फक्त मॉर्निंग वॉकचे टी शर्ट्स आहे. फक्त मॉर्निंग वॉकचे कपडे. म्हणजे कलर कुठल्या ज्या दिवशी? बुटाच्या हिशोबाने, टोपीच्या हिशोबाने. एक कपाट याचं नाव काय? रामू. रामू. रामू टावळ टोपी जाऊ शकतो. तो त्यांचं सगळं कपड्यांचं बघतो. बापरे, किती टोप्या आहेत ह्या? या 70 टोप्या आहे. 70? म्हणजे ब्लू मध्ये पण व्हरायटी. यूज जो होता है वो 70 है. बाकी का स्टॉक में 200-300 अंदर है. रामू को ज्यादा मालूम है. रामूला थोडं चांगलं लागतं, पण तसा तो चांगला आहे. येस रामू. त्याचे कपडे पण बघा, ते स्टायलिश असतात. ठीक है, चला चला चला. रामू गाइड पण ठेव. रामू, तू कितने साल से इधर है? 4 साल. कोरोना से आए. 4 साल हो गए. तो तू क्या क्या करता है? मतलब मेंटेनेंस सब. साहब का बॉडी गार्ड हूँ. अच्छा काका, ही कसली पेंटिंग आहे? ही अंजू आणि इकडनं अंजू यांचा अंजू शिवाय एक काम हलत नाही ना. अंजू एकच बायको आहे. अंजू, यांचं लग्न किती वर्ष झाले? 47 वर्ष. तुम्ही यांना काय म्हणता? ते अंजू म्हणतात, तुम्ही काय म्हणता काकी? मी पप्पा म्हणते. पप्पा? मुली लहानपणी पप्पा म्हणायचे ना. हो हो. अच्छा, लहानपणी
म्हणजे तुम्ही लग्न झाल्यावर काय बोलायचंच नाही? मूवी पप्पा म्हणायच्या म्हणून ती पण पप्पा म्हणते. हा काकी मग शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पप्पा म्हणते ना, शॉप म्हणते हे तुम्हाला पप्पा आहे ते हजबंड आहे तिला पंचायत होते. अच्छा अच्छा अच्छा. ओ पूर्वी असं असायचं की नवऱ्याला हाक मारायचा नाही, नाही हां बोलायचं हो नाही. हो 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 हो. म्हणजे आमचे वडील, माझे वडील माझ्या आईला मानकी म्हणायचे. अच्छा तर ओके आमच्या मोठ्या बहिणीचं नाव माणिकबाई. ओके ओके ओके. तर तसं म्हणजे तुम्ही लग्न झाल्यावर काय बोलतच नव्हता काय? हाक मारायचे कसे? रमेश हाक म्हणायचे. रमेश हे आमचे खोल्याच आहे जुन्या तुमच्या- ब्लॅक अँड व्हाईट फोटोचे. तुमची फॅमिली हो हे आमचे फॅमिली हे आमचे मॅरेजचे फोटो आहेत. काही फोटो लग्नाच्या हे यंगचा पाहण्याचा हो हो लग्नाच्या वेळेच लग्नाच्या वेळेला काका असे तेव्हा बाल होते होते. लग्नानंतर बाल गेले. अच्छा अच्छा. लग्न झालं आणि केस उडाले सगळे काकांचे. वा वा. हे मनोज जोशी आले होते आमच्याकडनं, मिळे होते तेव्हा. अच्छा मनोज जोशी मिळे होते. अच्छा तो गोव्याचा हे आहे ना आर्टिस्ट अच्छा. मिरांडा. मिरांडा. त्याचं हे स्केच आहे. पेन्सिल sketches. हे आमचं किचन आहे. किचन मध्ये तुम्ही काय करता का? हो टगवतामध्ये जेवण टाकत होतो मी, मदत करत होतो बायकोला. मदत. हो ते आमचं आम्ही किचनमध्ये काम करतो तेव्हा शेफचा ड्रेस आहे हा. अच्छा किचन मध्ये गेलं तर तसं वेगळं आहे. शेफची टोपी, हा. ही शेफची टोपी अशी घालायची. बघू हा म्हणजे किचन मध्ये गेलं तर शेफची टोपी हे इथे साईडचं ते सगळं लावून मग किचन मध्ये जाणार. स्टायलिश पाहिजे ना. हा किचनमध्ये शेफ आहे मोठा असं वाटायला पाहिजे. येतं म्हणजे थोडं थोडं जेवण येतं पण शेफचं साईड पण शेफचा ड्रेस घेतलं तर किचन मध्ये जायचं नाही. वॉकिंगच्या आणि पर्टिक्युलर ड्रेस जेव्हा गेस्ट येतात ना तेव्हा आम्ही तिकडे ड्रेस घालतो. ह्याचा पण आहे, हिचा पण आहे, माझा पण आहे. शेफचे ड्रेस. म्हणजे हे माझे असिस्टंट शेफ. मुख्य म्हणजे Maintenance. वॉर्डरोब किती भरलेलं आहे की किती, पण त्यासाठीचा जो इंथुझियास्टिक उत्साह आणि त्यासाठीचा पॉझिटिव्ह ड्रेस हे फार महत्वाचं आहे त्यातलं, नाही का? की पर्टिक्युलर वेळेला पर्टिक्युलर असणं, त्याचा आनंद घेणं हा त्यातला भाग महत्वाचा आणि ते मेंटेन करणं हो. मुख्य म्हणजे. ते सगळं पंचवटी टायमाची. अजून पण मुंबईला मीटिंग असेल 9 वाजता तर मी 9:45 बसतो. तेव्हा मी योगा प्राणायाम ठेवून संध्याकाळी ठेवतो त्या दिवशी. पण सकाळी मी मीटिंगला मी बिफोर शेड्यूल 10-15 मिनिट ऑलवेज. हे पहिल्यापासून आहे. टाइम परफेक्ट. टाईम परफेक्ट. उठण्याचा, जेवणाचा, सगळं. व्यायामाचा आणि कोणाला दिलेला टाइम पाळला पाळला पाहिजे. पाहिजे. त्याचाही टाइम तेवढाच प्रेशस असतो. सकाळी मी 4:30 उठतो, मग स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो. मग 5-6 ब्रश आणि ते सगळं झालं की मग ते जॉन्सनचं ते गावचं तोंडाला हा. ते आहे तिथे बाटली पण जॉन्सनचं जवळ स्पेशल आहे. आहे का तेल? आपलं स्पेशल जॉन्सन बेबी आणि मग इथे होते स्टीम इन हे ठेवायची नाकामध्ये, तेल लावून. तोंडाला ते गावायचं फक्त. ते म्हणजे स्किल चकचकतेला. आणि मग स्टीम घ्यायची फक्त 3 मिनटं 5 मिनटं घ्यायची. स्टीम एकदा कंटिन्यूस नाही घ्यायची, 3 मिनटं घ्यायची मग पुन्हा थांबायचं, पुन्हा 3 मिनटं घ्यायची. मग पण मला एक कळत नाही, 80व्या वर्षी तुम्ही हा तुमचं वेळापत्रक इतकं पाठ आहे, तुम्हाला आठवण तर किती, मेमरी किती स्ट्रॉंग आहे? मेमरी स्ट्रॉंग आहे. म्हणजे 110 मोबाईल नंबर लक्षात आहे. 110. हो मी तरी पण तुम्हाला विचारा. काका धन्य धन्य धन्य. म्हणजे 80. नंबरही पाठ आहे आणि त्या लोकांचे फ्लॅट नंबर माहिती आहे, सगळ्यांचा फ्लॅट नंबर माहिती आहे. आता जहाज आहे 4802 सी विन, देव म्हणून आहे सी विन 603 आणि 4. हो. आता तुमचा तर 901 बी विन आहे, आनंदजीचा 902 आहे, राजाचा 905 बी विन, गुप्ताचा 906 आहे. बिल्डिंग मधले सगळे सगळे. 80व्या वर्षी तुम्हाला इतक्या गोष्टी, मेमरी एक्सरसाइज एवढा तुमचा. आणि एक्सरसाइज तुम्ही कधीपासून करायला लागले? म्हणजे मी वयाच्या 7व्या वर्षी चालू करतो. मग मला जिमची आवड वयाच्या 7व्या वर्षापासून होती. मग मी जिममध्ये मी जायचं तेव्हापासून. ते डिप्स मारतात. अजून मी डिप्स मारतात. 150 डिप्स सकाळी. हे बघा. ओ बापरे. 80 वर्षाच्या या मेमरीला मला वाटतंय तुम्हाला मोठं कसलं मेमरी अवॉर्ड दिलं पाहिजे. किती सुंदर, एवढी आठवत. अरे बापरे. ही एम एफ हुसेनची. एम एफ हुसेननी काढलेले गणपतीची सगळी. हा. अरे वा, ही कुठून मिळाली तुम्हाला? दुबईहून आणले त्या एक्झिबिशन. विकत घेतली?
काय असते ह्यांची प्राइस? काय आता ते नाही 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 आपल्याला कळेल ना पेंटिंगचं एक कला आहे ना शेवटी ती. आर्किटेक्ट मला डिपार्टमेंट. ते मिळालेलं म्हणजे हे विठ्ठल मूर्ती आपल्या यांची सोनवणे सोनवणे हे सोनवणे आहेत अवॉर्ड गॅलरीचे जे आहे ना त्यांनी बनवलेले आहे. आणि हे बाकीच्या मूर्ती आपल्या कुठे हे पण असेच कोणी कोणी आम्हाला प्रेझेंट डे आहे जे येतात ना भेटायला ते नाही कोणी खालची मूर्ती. इथे सगळं व्हाईट पाहिजे मला. अच्छा आठवड्यात 2दा बेडशीट बदलायची मी बदलायची थर्सडे आणि वेनसडे आणि संडे. हो ही फ्रेम ना आमचे डॉक्टर भगत म्हणून मिस्टर अँड मिसेस प्रियम आणि कमलेश भगत त्यांचा फ्रेंड आहे फॅमिली फ्रेंड रिबेगो म्हणून काढला. त्यांनी ही फ्रेम करून दिली आम्हाला. असं हसरं कपल म्हणून वा फारच छान. हा काकी तुमचा फोटो आहे? हो काकीचा फोटो घ्या काकीचा फोटो बाबा. बघा हिरोईन हिरोईन होती म्हणून तर पसंत केलं. सॉलिड हिरो हिरोईनच आहे. म्हणून तू पसंत केलं ना. आमच्यासाठी तर तुम्ही हिरो हिरोईनच आहात. अरे हा बघ फोटो. हा मी पब्लिक शो केला होता प्रबंधन ठाकरेमध्ये. हो हो डान्स हा काय भारी वाटतं काका तुम्ही दोघं डान्स करताना. तुमचे क्लासेस कुठले चालू आहेत आता? सध्या क्लासेस म्हणजे Music class तर आता चालू. म्युझिक क्लास चालू आहे डान्स क्लास चालू आहे. हो हो 3 ते 4:30 म्युझिक. आता हा अंतर आहे. काटते नाही दिंडू जगता नाही काटते नाही दिंडू जगता नाही ऐसा दिया ऑपरेशन. कॅन्सरचं मोठं ऑपरेशन झालं म्हणजे तेव्हा ते त्या दुखण्यातून ते वाचले देवाची दया. पण त्या ऑपरेशन नंतर 10 वर्ष त्यांना म्युझिक आणि ह्यानी तारलंय. टोटल म्हणजे नाही टोटल माझे 9 ऑपरेशन झाले. 9? सगळ्यात मोठं म्हणजे 14 तासाचं ऑपरेशन त्याला कोलोस्टॉमी म्हणतात. अच्छा. आणि एवढं होऊन सगळ्यात हॅपीएस्ट कपल म्हणून तुम्ही खाली फिरत असता एवढ्या सगळ्यावर मात करून. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे जगणं काय की पॉझिटिव्हिटी. आजारपणावर पण मात करून जीवनाचा आनंद सोडत नाही ना. संगीतामुळे आणि माझं मी जेव्हा 7 वर्षापासून संगीत चालू केलं माझे ब्लड प्रेशरचे डोळे बंद झाले. ब्लड प्रेशर बंद झालं. हो माझे 120-80 असतं नेहमी ब्लड प्रेशर. ते कशामुळं? या संगीतामुळे. म्युझिकमुळे ब्लड मेंटल हो मेंटल पीस मिळतं ना. तुम्ही सगळं विसरून जाता. आँखों में जलवे सलीम के लिए खोई हुई है अनारकली. जो किसी का हो गया प्यार मेरी हो गया ये
सीटी है. शंकर विष्णू काशीकरांचं. अच्छा, मग हे तुम्ही शिकताय? हे शिकतो. हा, याच्यातून अभ्यास हे आता हे गाणं आहे पण तुम्हाला सांगितलं ना, शिवरंजनी वाजवता येतं तुम्हाला? आता आपलं भैरवी. तुम्ही काय शिकता? मी क्लासिकल शिकते ना. अच्छा, आणि हे वाजवायला शिकता? हे वाजवायला शिकते म्हणजे मी Classical- व्होकल शिकते, हे इन्स्ट्रुमेंट शिकते. क्लासिकल मध्ये तुम्ही काय शिकलाय आतापर्यंत? ये रे आली पिया बिना सखी, ये रे आली पिया बिना सखी, कलना परत मोहे घडी पालची न देन, कलना परत मोहे घडी पालची न देन, ये रे आई पिया बिना. म्युझिकमुळे ना लाईफ आमचं खूप आनंदी झालं. अच्छा, म्हणजे ही रूम आहे ना, या रूमला आम्ही नाव ठेवलं रूम ऑफ हॅपीनेस. रूम ऑफ हॅपीनेस. अच्छा, या रूम मध्ये आलं की सगळी दुःख संपतात. सकाळी आम्ही 2 तास ऑफिसचं काम करतो, मग आम्ही 12:30ला जेवून अर्धा तास झोपतो, पेपर वाचतो. मग उठल्यानंतर टी व्ही बोलणं डोक्याला फार ताप आहे. डोळे खराब होतात टीव्ही बघण्यामुळं. हो, डोळ्याला फार त्रास होतो. ते एज असतात ना. हा, आणि ह्यावेळी जास्त टी व्ही बोलणं म्हणजे आपले डोळे आपण अगदी ब्लाइंडनेस नाही, आणि ते निगेटिव्ह बातम्या बघण्यापेक्षा आम्ही आपल्या म्युझिक मध्ये बघतो. पण बाकी त्याच्यामध्ये क्लासिकल साऊंड असेल तर आम्ही बघतो. आम्ही पिक्चर जास्त बघत नाही. शांत झोप राहते. आज इतकं शिकण्यासारखं आहे. तुमची लाईफस्टाईल, तुमचं टायमिंग सेन्स, तुमचं खाणं पिणं, तुमच्या पंच इंद्रियांचे लाड करणं, पंच इंद्रियांना जे जे चांगलं वाटेल ते करणं, दुसऱ्याला त्रास न देणं, आनंद देणं, आनंद घेणं, निसर्गाचा आनंद घेणं, म्युझिकचा आनंद घेणं. म्हणजे कानासाठी म्युझिकचं करता, टेस्टसाठी तुम्ही वेगळ्या रस पिता, बघण्यासाठी तुम्ही फिरता, सर्व म्हणजे जिभेसाठी तुम्ही खाणं पिणं सुद्धा तसं राग पण शिकताय तुम्ही दोघं मिळून. ही अतिशय सगळ्या दुनियेला घेण्यासाठी गोष्ट आहे. म्हणजे इच्छाशक्ती आणि प्रयत्न केला तर लाईफ सगळ्यांना मात करून आनंदात जितकं राहता येईल तेवढा राहू शकतो. आणि चांगलं फ्रेंड्स असणं हे पण मोठी ॲसेट आहे. त्या आज नशिबाने आम्हाला तुमचा ग्रुप आहे आपल्या 9व्या मजल्यावरचा, तुम्ही सगळेच आम्हाला. त्यामुळे आणि इथे बिल्डिंगमध्ये पण आपले सगळे आमचे चांगले फ्रेंड्स आहेत, कर्मकरांचा ग्रुप आहे. तर त्यामुळे तीच आमची धनदौलत आहे. पण आज जरा दसरा आहे म्हणून म्हटलं तुमच्याकडे व्हिजिट मागू. एक आपली घरची आनंद वाटतो तुम्हाला भेटून. येस, आमच्यासाठी खरं दिवाळी दसरा झाला आज इतका आनंद वाटला की 100 लोकांना भेटण्यापेक्षा तुम्ही 100 लोकांना भारी असं आहात. त्यामुळं एवढं चांगलं तुमच्याकडून इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे. आणि जगण्याची जिद्द तुमच्याकडे जी आहे, विल पॉवर आहे, ती अगदी जाने की जिद ना करो, यूं ही पहलू में बैठी रहो, यूं ही पहलू में बैठी रहो, आज जाने की जिद ना करो. फॅन्टास्टिक. काही माणसांना नुसतं भेटून एक पॉझिटिव्ह फिलिंग येतं, प्रसन्न वाटतं. या काका काकूंना भेटून मला कायम असं वाटतं की आयुष्याकडे जर यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं
तर जगण्यात खरंच गंमत आहे, पण खरी गंमत तर पुढेच आहे.